केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्यही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फलिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नमस्कार रसिक हो. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि खऱ्या अर्थाने आपण सगळेजण अतिशय भाग्यवान आहोत. म्हणजे कॅमेऱ्याच्या एका संवेदनशील डोळ्या पलीकडे बघणारे तुम्ही आणि इथे बसलेले मी आणि आमची टीम, आम्ही सगळे. कारण आज असं एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व प्रतिभा आणि प्रतिमाच्या व्यासपीठावरती आमंत्रित आहे. आदरणीय मोस गोसावी सर. सारस्वतांमधील सारस्वत अशी ज्यांची ख्याती, शिक्षण क्षेत्रातील तपस्वी अशी जगज्जेती कीर्ती, नव्या दिशा उजळीत उजळीत अश्वमेध केला आधी, सगळ्यात असून कशात नाही अशी तपस्वी निबोधी निबोधी वृत्ती. आता निबोधी हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव सुद्धा आहे. बोध म्हणजे जाणणे, निश्चय करून जाणणे, असा शिक्षणातला जाणता राजा. पाहूया त्यांची एक चित्रफीत. वटवृक्षाच्या निवांत छायेत आशीर्वचने सजले जीवन, दिन आला तो नूतन झाला, सन्मानाने सजले जीवन. डॉक्टर मोसा गोसावी विज्ञावासंगी माणूस, विज्ञाव्रती माणसाचे अंगभूत लक्षण असलेले विलक्षण व्यक्तिमत्व. हो, खरंच. वयाच्या 3ऱ्या वर्षी अथर्वशीर्ष पाठ आणि 5व्या वर्षी अमरकोश. आई वडिलांच्या या संस्कृत संस्कारांमुळेच प्राथमिक शाळेत एका वर्षात 3 इयत्ता आणि 4थीत असताना 7वी पर्यंतचा अभ्यास पूर्ण. फलटण येथे 1935 मध्ये जन्माला आलेले गोसावी सर आज घडीला शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण महर्षी, ज्ञान महर्षी म्हणून त्यांची कीर्ती अधोरेखित आहे. संस्कारक्षम कुटुंब, ज्ञानाचा हव्यास, शिक्षणाची ओढ अंगीभूत असल्याने गोसावी सरांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली. अंतःकरणाचा विकास म्हणजे ज्ञान आणि हे ज्ञान म्हणजे विद्या शिक्षण हा त्यांचा मूळ मंत्र. या अंतर्भूत मानसिकतेने शिक्षण चौफेर असावे. या विद्याभासाने नुसते लेक्चर मेथड न ठेवता एज्युकेशनल डिस्कशन्स, केस स्टडीज, वर्कशॉप्स, संपोजियम, एज्युकेशनल एक्झिबिशन्स असे बहुरंगी आणि बहुआयामी शिक्षण प्रणाली सुरू केली. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच पुस्तकाबाहेरचं जग देखील मुलांनी बघणं आवश्यक आहे. या बळावर त्यांच्या 100च्या वर शैक्षणिक शिक्षण संस्था आहेत. ज्ञान महर्षी म्हणून सन्मान प्राप्त झालेले डॉक्टर मोसा गोसावींची प्रतिमा सर्वश्रुत आहे. जाणून घेऊया या प्रतिभेची प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातून. रसिक हो, आता मी आपल्या प्रतिभा आणि प्रतिमाच्या व्यासपीठावरती आमंत्रित करते आदरणीय मोस गोसावी सरांना. सर यांना स्वागत आहे आपलं. नमस्कार करते सर. बसा. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आपलं स्वागत करते. आणि आपण वेळ दिलात आम्हाला, आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना, म्हणून खरंच आपले आभार मानते. सर, इतकं ओजस्वी आयुष्य, अशी तैल बुद्धिमत्ता परमेश्वरानं आपल्याला दिली. अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी आपण प्राचार्य झालात. तो जरा अनुभव किंवा त्या प्रवासाची सुरुवात जरा सांगा ना आम्हाला. आमचं मूळ गाव पैठण आहे. एकनाथ महाराजांचा मुलीचा वंश आहे. जी सर. पण आमचे मूळ पुरुष विश्वंभरराव गोसावी म्हणजे एकनाथांचे जावई बरं हे फलटणला आले
कारण नाथांनी त्यांना सांगितलं की फलटण ही महानुभावांची भूमी व्हायला लागलेली आहे, बरं भागवत धर्माचा प्रसार करायला पाहिजे. बरं तर आमच्या जामातांची त्यांची इच्छा अशी होती की आपण नाथांच्या पाशी राहावं आणि इथेच त्यांची सेवा करावी. तर ते म्हणजे नाही, तू पैठणला राहायचं नाही, तू फलटणला जायचं आणि तिथे तू भागवत धर्माचा प्रसार कर. पण असे आमचे मूळ पुरुष हे 1550मध्ये फलटणला आले. बरं तिथून माझी 14वी पिढी आहे. बरं सर 13वी पिढी वडिलांची होती. हं. वडील माझे प्राथमिक शिक्षक आणि कीर्तनकार, आणि त्यांनी वेदाचा संपूर्ण अभ्यास गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेऊन वासुदेव शास्त्री अभ्यंकर पुण्याचे यांच्याकडे केला बरं बरं आणि ऋग्वेद मुखोद्गत केला. वा काशीला जाऊन ऋग्वेदाचं पुरश्चरण केलं आणि नंतर प्रतिज्ञा केली की मी आता आमच्या मूळ गावी फलटणला जाईन आणि तिथे 40 वर्ष जनतेची सेवा करीन. बरं. असे ते फलटणला आले आणि त्यामध्ये फलटणचे श्रीमंत मालोजीराजे यांना मी माझ्या सगळ्या कारकिर्दीचं सुरुवातीचं श्रेय त्यांना देईन. बरं हा राजा इतका जाणता होता हं. की तो नागरिकांच्या घरी यायचा, रयतेच्या घरी यायचा आणि काय चाललंय कसं चाललंय असं. वा असेच ते एकदा आले होते आमच्या घरी. हं. त्या वडील म्हणले, अरे राजे आलेले आहेत, तू काहीतरी त्यांना म्हणून दाखव. आय वॉज 3 years old, 3 वर्षाचा होतो मी, बरं 38 सालची गोष्ट आहे. हं. तर मी लगेच त्यांना अथर्वशीर्ष म्हणून दाखवलं. कारण वडील नेहमी अथर्वशीर्ष म्हणत असतात संकष्टी चतुर्थीला, सहस्रावर्तन, आणि ते ऐकून ऐकून माझं पाठ झालं होतं बरोबर ॲट दॅट एज. श्रवण भक्ती हां, श्रवण भक्ती. आणि त्यामुळे मी ते म्हटल्याबरोबर ते इतके खुश झाले श्रीमंत मालोजीराजे की ते म्हणले, हा मुलगा जेव्हा शाळेमध्ये येईल तेव्हा आपली शाळा चांगली पाहिजे फलटणची. त्यांच्या वडिलांनी फलटणला 1885 साली मुदोजी हायस्कूल स्थापन केलं त्यांच्या वडिलांच्या नावानं. तर ते असं एक छोटंसं असं त्यावेळी शाळा होतं. त्यांना माहीत होतं की 38 साली ही घटना घडलेली आहे, हा मुलगा केव्हा तरी येईल 43-44 साली. तर त्यांनी बजेटमध्ये प्रोव्हाइड करून मोठी शाळा निर्माण केली. मालोजी विभाग आणि लक्ष्मी देवी विभाग अशी फलटणची नावाजलेली शाळा. मध्ये आणि- बोलतेय म्हणून हां. रागवू नका, माफी मागते. पण हा काय म्हणजे परमेश्वरी आशीर्वाद आहे की राजांनी म्हणावं की हा मुलगा शाळेत येईल तेव्हा शाळा चांगली असावी. जी सर सांगा आपण. म्हणजे जे खरोखरी घडतं हं. ते घडत गेल्यावरच आपल्याला कळतं. घटना या आपल्या हातात नसतात, पण घटनेला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या हातात असतं. खरंय सर. त्यामुळे त्यांना जे वाटलं त्यावेळेला ते त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं वडिलांना की याला शाळेत पाठवा, आपण सर्व व्यवस्था करू. हं. आणि असं माझं 43 साली, आणि त्या 43 सालापर्यंत 5 वर्षात 6 वर्षात माझ्या 3 इयत्ता वडिलांनी घरी करून घेतल्या. बरोबर म्हणजे मी एकदम 4थीला बसलेलो आहे. बरोबर मराठी 4थीची परीक्षा एकदम दिलेली आहे बरं आणि त्यात पहिला नंबर आला माझा. म्हणून मी 43 साली वयाच्या 6व्या वर्षी शाळेत जाऊ शकलो, इंग्रजी पहिलीमध्ये. वा. पण पहिला नंबर कधीच सोडला नाही. आणि- आशिया खंडातला विक्रम आहे आपला. हो, आणि- फर्स्ट क्लास फर्स्ट. 14व्या वर्षी मॅट्रिक झालो जी सर. तेव्हा ते रेकॉर्ड होतं जिल्ह्यामध्ये. वा. नंतर माझा एक थोरला भाऊ आर्ट्सला गेला होता, दुसरा भाऊ सायन्सला गेला होता. म्हणून वडील म्हणले तू कॉमर्सला जा, म्हणून मी कॉमर्सला आलो. बरं म्हणजे मला मॅट्रिकला सगळ्या विषयामध्ये 80च्या वर मार्क होते. हं. मी कुठेही जाऊ शकत होतो. बरोबर. पण म्हणून मलाही माहीत नव्हतं कॉमर्स हे काय आहे त्यावेळेला. हं. तर कॉमर्सला आल्यानंतर तिथे जी आम्हाला शिक्षक मिळाले, तिथे जे आम्हाला प्राचार्य मिळाले, त्यांनी फार चांगली घडवणूक केली. म्हणजे खरं म्हटलं तर शिक्षक जर तयारी करून वर्गात गेला आणि विद्यार्थ्यांना तो देवस्वरूप समजून शिकवायला लागला तर काय किमया होऊ शकते ह्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. वा सर. आणि प्राचार्य TM जोशी हे त्यातले एक होते. आणि MR ढेकणे नावाचे दुसरे आमचे कॉमर्सला, मला सर्व विषयात त्यांनी 6 वर्ष शिकवलेलं आहे, FY पासून MCOM पर्यंत आणि पुढे PhDला मार्गदर्शन. असे बरं. माझे ते शिक्षक. आणि DR गाडगीळ आपले धनंजयराव हो. गाडगीळ. पण मला तो किस्सा ऐकायचा आहे सर की BCOMला आपण फर्स्ट क्लास फर्स्ट आला होतात आणि फर्स्ट क्लास मिळवून पहिला येणारा आशिया खंडातला तो पहिला विद्यार्थी होता आणि किर्लोस्कर साहेब त्या कार्यक्रमाला आले होते. हे 54 सालची ही गोष्ट आहे. हो. 54च्या मार्चमध्ये मी परीक्षा दिली आणि जूनच्या 5 तारखेला रिझल्ट लागला. हं. तेव्हा आपल्याला माहिती असेल की
1857 साली जी 3 विद्यापीठं निघाली हिंदुस्थानामध्ये, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास, हो. तिथे सुरुवातीला फक्त आर्ट्स शाखा होती. नंतर कालांतराने 1900च्या सुमारास सायन्सची शाखा आली. 1900. हां, आणि 1913 साली कॉमर्सची शाखा आली. बरं. आणि ती सिडनॅम कॉलेजनं सुरू केली. जी सिडनॅम सर. कॉलेजची स्थापना 1913. जी सर. पहिली बीकॉमची बॅच भारतातली 17 साली बसली. 4 वर्ष. त्यावेळेला FY इंटर, सिनियर आणि ज्युनियर आणि सिनियर असं असायचं. जी सर. ते बीकॉमची बॅच जी बसली तोपर्यंत म्हणजे 1917 पासून ते 53 पर्यंत पहिला आलेला विद्यार्थी हा सेकंड क्लासमधला होता. 54 साली आमची बॅच जेव्हा बसली तेव्हा फॉर द फर्स्ट टाईम फर्स्ट क्लास फर्स्ट डिक्लेअर झाला. आणि तो क्लिअर फर्स्ट क्लास डिक्लेअर झाला. 80% मार्क आहेत मला बीकॉमला. त्यामुळे ही वर्तमानपत्रात बातमी परुळेकर साहेबांनी सकाळमध्ये छापली. जी सर. ती किर्लोस्करांच्या वाचनामध्ये आली, शंतनुराव किर्लोस्कर. तर त्यांना एकदम असं आश्चर्य वाटलं, अरे हे फार मोठं रेकॉर्ड केलेलं आहे. आशिया खंडातल्या पहिल्या कॉमर्सच्या कॉलेजमधला हा पहिला विद्यापीठातला विद्यार्थी पहिला आलेला आहे, तर त्याचा गौरव करायला पाहिजे. म्हणून त्यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या नावाने, किर्लोस्करांच्या नावाने. त्या काळी 5,000 हो. म्हणजे लाखात गणना आहे त्याची आज. आणि त्यांनी ते पाठवल्यानंतर TM जोशी प्राचार्य होते, ते म्हणाले की ते तुम्ही इथे पाठवू नका, आम्ही कार्यक्रम घेऊ, तुम्ही येऊन त्याला द्या. बरं. म्हणून एक कार्यक्रम 9 जुलैला बीकॉमच्या कॉलेजमध्ये BMCCमध्ये ऑर्गनाईज केलेला होता. जी सर. त्या कार्यक्रमामध्ये शंतनुराव जेव्हा आले तेव्हा सहज असे कर्मवीर भाऊराव पाटील पण आले होते. भाग्यवान आणि हं ते मुलं. म्हणले की तुम्ही पण या कार्यक्रमाला, या मुलाचा गौरव आहे. म्हणून शंतनुराव, TM जोशी, DR गाडगीळ आणि हे कर्मवीर भाऊराव पाटील. आणि आम्ही 201 मुलं होतो आणि सगळे शिक्षक. आणि त्यात त्यांनी हे जाहीर केलं की अशी अशी फार मोठी घटना घडलेली आहे, त्यांना आम्ही पारितोषिक देत आहे. म्हणून शंतनुरावांनी तो चेक मला दिला. हं. सगळ्या मुलांनी आणि शिक्षकांनी टाळ्या मारल्या. 2 मिनिटं टाळ्यांचा गजर चालला होता. हं. पण भाऊराव असे बसले होते. भाऊरावनी काही टाळी मारली नाही. तेव्हा शंतनुराव उभे होते. ते म्हणाले, अहो भाऊराव तुम्हाला काय झालं? म्हणे तुम्ही का नाही टाळी का मारत? नाही वाजवली? हं. तर तुझ्या कानात सांगतो. हं, हं. मग ते पुन्हा खाली वाकले. त्याच्या कानात त्यांनी काहीतरी सांगितलं. आम्हाला काय ऐकायला आलं नाही तिथे. हं. पण हे पुन्हा शंतनुराव उभे राहिले हं. आणि ते म्हणाले की भाऊराव असं म्हणतायत की तुम्ही त्याला 5,000 दिले, ते योग्य केले, पण टाळी मारण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही त्याला विचारा त्याला काय पाहिजे ते, आणि ते त्याला द्या, मग मी टाळी मारेन. वाह, क्या बात आहे. आणि म्हणून मला त्यांनी पुन्हा उभं केलं. हं. गोसाई तुम्हाला काय पाहिजे? तर मी म्हटलं आता काय, आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे, आधीच दिलेलं आहे. पण म्हटलं शंतनुराव तुम्ही देणार असाल तर मागतो. हं. मग त्यांनाही प्रश्न पडले की हा काय मागणार आहे आता? हं. मी म्हटलं आपल्याला देव प्रसन्न झालाय, आपण काही मागू शकतो. आणि प्रत्यक्षामध्ये मग ते हो हो म्हणले. कर्मवीरच त्यांना म्हणाले, अहो हो म्हणा, काय तो मागून मागून काय मागेल म्हणे, फार तर नोकरी मागेल, पुण्यात घर मागेल, नाहीतर परदेश परदेशात प्रवास. स्कॉलरशिप मागेल, हो ना. नाहीतर म्हणजे छोकरी मागेल, ते तुम्ही द्या म्हणे त्याला. असा हा विनोद झाला. मग मी उभं राहिल्यावर सांगितलं की तुम्ही दिलेलं आहे आणि मला समाधान आहे, पण तुम्ही आता मागा म्हणता म्हणून मी मागतो. तुमचा वर्षातला एक पूर्ण दिवस तुम्ही मला द्यायचा आयुष्यभर. वाह. आणि मग कर्मवीर म्हणले, आणि काय मागितलंय? हं. आणि एवढ्यांदा टाळी मारली की लोकांना कळलंच नाही आपण काय मागितले ते. पण ते कर्मवीर भाऊरांनी सांगितलं की यांनी काय मागितलं, तुमचा एक दिवस मागितलाय. हं. आणि मग लगेच शंतनुराव म्हणले की मी दिला तुला दिवस, आणि आता 2 फेब्रुवारी 55 तू माझ्याकडे यायचं, सकाळी 6ला यायचं, रात्री 10ला जायचं, आणि असं त्या दिवशी मी तुला पुढच्या वर्षातला दिवस देईन. वाह. असं 55 पासून 92 पर्यंत 38 वर्ष शंतनुरावांनी आपल्या आयुष्यातला वर्षातला एक दिवस मला दिला. सर, म्हणजे हा मनामध्ये एक थेंब साठवत तृष्णा तर भागणार नाहीये. पण ब्रेकची वेळ झाली, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया आणि सरांशी मनसोक्त गप्पा मारूया. भेटूया ब्रेक नंतर. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये, आणि आपण आदरणीय गोसावी सरांची गप्पा मारतोय. सर, तुमची एक इच्छा त्यांनी मान्य केली आणि तुम्ही असा भगवंतांनी वर मागावा म्हणून
म्हटल्यावरती जे मागितलं ते सुचलं कसं, कारण वय तर लहान होतं. ह्याचा संदर्भ मला वाटते की आपल्या कौटुंबिक अशा प्रकारच्या वातावरणाकडे जातो. बरोबर. सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितले की नाथांच्या कन्येकडनं आमचा वंश आहे, त्यामुळे ती काही पुण्याई आली. पण आमचे वडील हे ऋग्वेदाचं पुरस्चरण करून वाचासिद्धी प्राप्त झालेले असे कथाकार होते. हरी ओम. आणि ते आम्हाला दर चतुर्थीला संकष्टीला गोष्टी सांगायचे, पुराणकथा. पुराणकथा. आणि आमच्या घरातल्या बाहेरच्या सोप्याला सगळ्या अशा 100-200 तसबिरी लावलेल्या होत्या. बरं. त्या तसबिरीतली प्रत्येक गोष्ट ते सांगायचे की हे काय आहे, ते काय, नरदमयंती आख्यान अमुक तमुक असं. तर त्यामध्ये ते नेहमी असं सांगायचे की व ही ज्या सगळ्या कथा आहेत या कथेमधून आपल्याला असा बोध घेतला पाहिजे की विचारशक्ती आपली वाढली पाहिजे आणि आपल्याला दृष्टिकोन हा विधायक निर्माण करता आला पाहिजे. आणि म्हणून मग कुंतीनं काय वर मागितला, यांनी काय वर मागितला, त्यांनी काय वर मागितला, अशा अनेक गोष्टी असायच्या त्याच्यामध्ये. आणि त्यातून मग ही अशी आपल्याला वृत्ती निर्माण होते. आणि कसं सुचतं हे सांगता येत नाही, पण ह्याचा हा परिणाम होतो. सर तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे. रसिक हो, विधायक वृत्ती. सर इतक्या सहज बोलून गेले, पण आज 25 कॉलेजेस, 26 प्रायमरी प्री प्रायमरी शाळा, 26 शाळा, ज्युनियर कॉलेजेस, ज्युनियर कॉलेजेस, 10 ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट, 5 रिसर्च सेंटर्स, म्हणजे ब ब. बरं, आपण परत शंतनू रावांकडे येऊया, किर्लोस्करांकडे. मग त्यांच्याबरोबर आपण भ्रमण केलं सगळं, अगदी हिमालयापर्यंत. अगदी अगदी पहिल्याच दिवशी म्हणजे त्यांनी 2 फेब्रुवारी 55 ही जी तारीख दिली होती, त्या दिवशी सकाळी 6 वाजता मी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो लकाकी. ते बाहेर 6 वाजता उभेच होते. ते म्हणले बरं झालं तुम्ही आला, आता आज आपल्याला जायचं आहे. म्हणून त्यांनी चहा दिला आणि आम्ही लगेच, त्यांनी मला सांगितलं आज सुरेंद्रनगरला आपली व्हिजिट आहे. म्हणजे हिंदुस्थान आणि नेपाळ याच्या बॉर्डर लाईनला सुरेंद्रनगर नावाचं शहर आहे तिकडे. हो, तिकडे उत्तर सीमेवर, उत्तर सीमेवरती. आणि तिथे आम्हाला विमानानं त्यांनी नेलं. तिथे त्यांची सगळे लोक जमलेले होते, सेल्समॅन. त्यांच्या पुढे बोलण्याचा प्रसंग, मग ते कसे बोलतात, आपण काय बोलायला पाहिजे, म्हणजे ह्याचा एक असा प्रात्यक्षिक सगळं आमच्या पुढे घडत होतं. म्हणजे विद्यार्थ्याला खरं म्हटलं तर आपण नुसतं सांगितलं तर तो विसरून जातो, त्याला दाखवलं तर त्याच्यात थोडं लक्षात राहतं. पण त्याला जर प्रत्यक्ष अनुभव दिला तर अनुभवामुळे तो संपूर्णपणे आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो. असे प्रसंग शंतनुरावांनी आमच्या जीवनामध्ये आणले. आणि म्हणून सुद्धा शंतनुरावांचं फार आपल्या सगळ्याच भारताला मोठं योगदान आहे. हो सर, म्हणजे आपण जे सांगताय की ज्ञानाला कर्माशी जोडल्यावरती ते जीवनाला पोषक, पूरक आणि पिढीला पुष्टी देणारं होतं. तर इथूनच त्या मॅनेजमेंटच्या कोर्सची सुरुवात झाली का हो? मनामध्ये कुठेतरी ही आवर्तनं किंवा शंतनुराव हे जे करतात त्यांच्या क्वालिटी जवळून बघायला मिळाल्या. मुख्य म्हणजे वक्तशीरपणा, मुख्य म्हणजे नम्रता, मुख्य म्हणजे स्वच्छता, आणि सगळं जे काय करायचं ते दुसऱ्याला घेऊन करायचं, सगळ्यांना सारखं समान वागणूक द्यायची. तर हे गुण जे आपल्याला असे बघून करायला मिळतात ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मग टाटांनी आपल्याला उदयपूरला कॉन्फरन्सला नेलं होतं, म्हणजे MBA आपण सुरू केला, त्याबद्दल सांगा ना. म्हणजे आज इतकी वर्ष झाली याला. तो फार महत्त्वाचाच प्रसंग आहे. कारण किर्लोस्करांनी आमच्या मनावर असं बिंबवलं की आपले लोक मागे का, आपल्याकडे सगळं आहे तसं म्हणलं. 1000, 2000, 3000 नाही, 10,000 वर्षाची परंपरा आहे. जी सर. सगळ्या प्रकारची आपल्याकडे विद्वत्ता आहे. हो सर. आपलं बुद्धिमत्ता कुठेही जगापेक्षा कमी नाही आहे. जी सर. असं असताना सुद्धा आपण मागे का, आपण का पुढे असू शकत नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की जसं आपण म्हणतो किंवा भाकरी का करपली, घोडा का अडला आणि पानं का सडली, तर त्याचं उत्तर आहे की न फिरवल्याने. वा. भाकरी फिरवली तरच ती बरोबर होते, घोडा फिरवला तरच बुजत नाही, आणि पानं सुद्धा फिरवली तरच टिकतात. न फिरवल्याने हे एक अनेक प्रश्नांचं उत्तर आहे. तसं भारतातल्या अनेक समस्यांचं उत्तर एक आहे, ते म्हणजे तुमचं व्यवस्थापनात आपण कमी पडतो. म्हणून व्यवस्थापन विद्या शिकवली पाहिजे हे शंतनुरावांनी आमच्या बिंबवलं. आणि म्हणून मग मी कॉमर्स फॅकल्टीचा डीन असताना
आणि ते आमचे मेंबर असताना बोर्डाचे मी प्रपोजल मांडलं की विद्यापीठामध्ये मॅनेजमेंट हा विषय शिकवावा, त्याची डिग्री असावी, मास्टर्स डिग्री असावी आणि त्यामध्ये संशोधन करावं. तेव्हा लोकांना हे सगळं नवीन वाटलं. बिलकुल. तेव्हा किर्लोस्कर म्हणाले, अहो एक कॉन्फरन्स घ्या ऑल इंडिया लेवलला, ह्याची चर्चा करा. मग इंडियन कॉमर्स असोसिएशननं इथे मीटिंग घेतली पुण्यामध्ये. 1964 सालची ही गोष्ट आहे. जी सर. 64च्या 31 डिसेंबरला 4 दिवसाची इथे ऑल इंडिया कॉमर्स कॉन्फरन्स झाली. त्या कॉमर्स कॉन्फरन्समध्ये हा मी विषय मांडला, त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या सगळ्या लोकांचे, ते सगळे प्रोफेसर्स होते, बरेचसे काही गव्हर्मेंट ऑफिशियल्स होते. त्यांनी मान्य केलं की बा हे बरोबर आहे, करायला पाहिजे. कारण उद्योगाला काय पाहिजे हे आम्हाला कळत नाही, आम्ही काय शिकवतो त्यांना माहीत नसतं आणि विद्यार्थी नुसता थेरॉटिकल तयार होतो, यातून त्याचं काहीच आयुष्यामध्ये होऊ शकत नाही. ते होण्यासाठी हे एका प्लॅटफॉर्मवर आले पाहिजे. इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स मस्ट कम ऑन वन प्लॅटफॉर्म अँड सेट द गोल, किंवा आपल्या लोकांना उपयोगी पडेल असं शिक्षण दिलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मग या कॉन्फरन्समध्ये हे झाल्यानंतर सिंधुनराव म्हणले, तुम्ही टाटांना भेटा आणि त्यांच्याकडनं कबूल करून घ्या, किंवा असं जर काही झालं तर त्यांचं सुद्धा ह्याच्याकडे लक्ष असेल. मग त्यांना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की आपण एक उदयपूरला आंतरराष्ट्रीय परिषद घेऊ, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ 5 days ॲट उदयपूर. त्याच्यामध्ये मला 40 प्रोफेसर पाहिजेत कॉमर्सचे, 40 गव्हर्मेंट ऑफिशियल्स पाहिजेत, 40 उद्योगपती पाहिजेत आणि माझे मी 20-25 लोक तिथे आणून बसवीन. त्याच्यावर तुम्ही चर्चा करा 5 दिवस आणि मग ठरवा की अभ्यासक्रम काय असावा, कोणी शिकवावं, कोणाला एंट्री द्यावी, परीक्षा कशी घ्यावी. कारण आज हे सगळं चाललेलं आहे पण त्यातून काही निष्पन्न होत नाही. बरोबर आहे. त्यात बदल करायचे असतील तर तुम्ही सगळे चर्चा करून करा. आणि म्हणून उदयपूरला लेक हॉटेलमध्ये 5 दिवसाची ही संपूर्ण कॉन्फरन्स 144 लोकांची टाटानी फायनान्स केलेली आहे. JRD टाटा फायनान्स दिस एंटायर कॉन्फरन्स. तिथे आम्ही हे प्रपोजल डिस्कस केलं आणि त्यात ह्याला मान्यता मिळाली की आज देशामध्ये 70 विद्यापीठं आहेत, त्या सगळ्या विद्यापीठांना एका स्मॉल कमिटीनं व्हिजिट करावी आणि कोणची विद्यापीठं तयार आहेत ते बघावं आणि त्यांनी हा मॅनेजमेंटचा डिग्री आणि पोस्ट डिग्री आणि रिसर्च असा कोर्स तयार करावा. आणि फिरून सगळी ती 70 कॉलेज पुन्हा नाशिकला आपल्याच विद्यापीठांनी, म्हणजे ते शिवधनुष्य पुन्हा उचललं. त्याचं असं झालं की त्यांनी जी कमिटी नेमली त्याच्यामध्ये जोग साहेब होते, नंतर टाटानी एक माणूस दिला होता जोशी साहेब म्हणून, ते पर्सनल मॅनेजर होते त्यांचे, आणि मी सेक्रेटरी होतो. आम्ही तिघांनी सगळी विद्यापीठं धुंडाळली आणि त्यातून 7 विद्यापीठं निवडली की जिथे हा कोर्स चालू होऊ शकेल. म्हणजे मद्रास, कलकत्ता, दिल्ली, नंतर वॉल्टेअर आंध्र प्रदेश मधलं आंध्र युनिव्हर्सिटी आणि आपलं पुण्याचं विद्यापीठ, बरोबर, महाराष्ट्रातलं एकमेव. अशी ती 7 विद्यापीठं रिकमेंड झाली. हां, आणि त्यांना सांगितलं की अभ्यासक्रम काय करायचा ह्याचा त्यांनी आम्हाला सगळा मसुदा करून दिला. त्यावेळेला पुणे विद्यापीठामध्ये कॉमर्स डिपार्टमेंट पण नव्हतं आणि कॉमर्स कॉलेज एक पुण्याला होतं आणि एक नाशिकला होतं इंडिपेंडंट, बाकी सगळी कंपोजिट कॉलेजेस होती. बरोबर. त्यामुळे पुण्याच्या कॉलेजला विचारलं, त्यावेळी प्रिन्सिपल मावळणकर होते इथे, तर ते म्हटले हा काय माझा विषय नाही आहे, त्यामुळे माझ्यापेक्षा गोसावी सरच चांगलं करू शकते. ते इतिहासाचे. आणि म्हणून मग माझ्याकडे ते नाशिकला त्यांनी विचारलं, आम्ही म्हटलं तयार आहे, कारण आम्हीच प्रपोजल दिलं होतं. बरोबर. अशा तऱ्हेनं 68 साली, मग 67 साली मी स्वतः मला मॅनेजमेंटमधली PhD JRD टाटांच्या हाताखाली केलेली मला मिळाली. आणि म्हणून मग 68ला हा MBAचा अभ्यासक्रम देशामध्ये पहिला विद्यापीठाच्या पातळीवरचा असा 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट फुल फ्लेज्ड MBA प्रोग्राम भारतात सुरू झाला. रसिक प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की आज म्हणजे आपल्याच नाशिकच्या विद्यापीठातनं 50हून अधिक वर्ष झाली, 50 वर्ष MBA निघतायत, पण त्याचे जनक आज त्यांच्या प्रतिभेमुळे आपल्या सगळ्यांची प्रतिभा घडली आहे, ते आज आपल्याकडे आलेले आहेत. सर, विद्यार्थिनींसाठी त्यांचा विचार करत आपण अनेक उपक्रम केलेत, एखादा किस्सा? 2 म्हणजे महत्त्वाचे उपक्रम मला सांगता येतील. एक म्हणजे असं की मुलींच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ SNDT विद्यापीठामध्ये काम चालू होतं, परंतु त्याचा विस्तार व्हायला पाहिजे होता आणि निळण्या शाखामधून शिक्षण मिळायला पाहिजे. म्हणून आम्ही विद्यार्थिनींच्यासाठी बहिस्त असं एक पहिलं कॉलेज काढलं नाशिकला, जिज्ञासा महाविद्यालय म्हणून. एक्सटर्नल डिग्री देणार, कारण SNDTची एक्सटर्नल डिग्री होती आणि ती BAची होती. 301 अशा स्त्रिया
आम्ही तिथे पाटणकर आमचे प्रिन्सिपल होते, त्यांनी ती मुवमेंट सुरू केली. हां. तसे इकडे महर्षी कर्वे, तसे तिकडे महर्षी पाटणकर बरं आमच्या बरं. सोसायटीतले. आणि त्यांनी सगळ्या अशा बायका जमवायच्या आणि त्यांना संध्याकाळी शिकवायचं आणि शिकवायला आपले सगळे शिक्षक निर्णय कॉलेजमधले यायचे. त्यातून मग आम्हाला अशी कल्पना निघाली आपण रेग्युलर कॉलेज का काढू नये. मुलींसाठी. हां. हां. पण ह्यांची अट अशी होती SNDT विद्यापीठाची की स्वतंत्र कॅम्पस पाहिजे. अच्छा. हां, म्हणून आम्हाला शासनानं स्वतंत्र जागा देऊ केली नाशिकला महिला महाविद्यालयासाठी. हम्म. आणि आम्ही ती घेण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा होतो. वा. पण तेवढ्यात व्हाईस चान्सलर SNDT विद्यापीठाच्या डॉक्टर ज्योती त्रिवेदी या नाशिकला माझ्याकडे आल्या हां. आणि मला म्हणाल्या, सर तुम्ही हे करताय ते चांगलं आहे, पण स्वतंत्र अशी जागा तुमच्याच कॅम्पसमध्ये आम्हाला 5-10 एकर जागा द्या, इथेच करू आपण. म्हणजे तुमचं पाणी, वीज, रस्ता हा सगळा खर्च वाचेल, लायब्ररी वगैरे सगळं तुम्हाला मिळेल, ग्राउंड मिळेल आणि तुमची सगळी ही मेहनत तिथे फुकट जाईल पहिली नव्या जागेत करायला. बरोबर. हां. असा सल्ला त्यांनी दिला. हां. आणि मग आम्ही म्हटलं तुम्ही परवानगी देणार असाल तर आम्ही 5-10 एकर देऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आपली 43 एकर जागा आहे फैट नाशिकला. हम्म. मग आम्ही स्वतंत्र जागा दिली आणि तिथे स्वतंत्र महाविद्यालय काढलं. मुलींकडे आलोय आपण हां. आणि आपल्या आयुष्यावरती आजी, आई, नंतर दीप्तीताई, आपल्या सौभाग्यवती, आपली कन्या, अशा यांचा सगळ्यांचा प्रभाव आहे. पण बोलण्याच्या ओघामध्ये ब्रेकची वेळ झाली. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग परत परतूया या कौटुंबिक चर्चेकडे. बरोबर. भेटूया का छोट्याशा विश्रांतीनंतर रसिका. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण चर्चा करतोय, गप्पा मारतोय, आशिष पर शब्द ऐकतोय आदरणीय गोसावी सरांचे. सर, स्त्री शक्तीचा आपल्याही आयुष्यामध्ये एक खूप मोठा सहभाग आहे. आजी, आई, पत्नी, कन्या, त्यांच्याबद्दल थोडं सांगा ना. खरं म्हटलं तर या 4 स्त्रियांनी माझ्या संपूर्ण आयुष्यावर अधिराज्य केलेलं आहे. वा. आजी माझी जी आहे, आईची आई, हम्म. ही भोरची आहे, बरं. पंत सचिवांच्याकडची आहे. तिच्यावर चांगलेच संस्कार त्या काळात झाले होते. त्यामुळे ती जेव्हा फलटणला आणि तिचे यजमान लवकर गेल्यामुळे ती आणि त्यांना 2 मुली होत्या, एक माझी आई आणि एक आमची मावशी. मावशी म्हणजे चतुश्रृंगीची अनगळ. ही जी चतुश्रृंगी देवी आहे हो. ही माझ्या मावशीच्या मालकीची. बरं. हां, आणि ती त्यांची सगळी अनगळांची फॅमिली ही त्यामुळे आम्हाला नेहमी बोलवायची की तुम्ही या दर्शनाला या वगैरे. त्यामुळे ती पुण्याला काही असायची आणि काही फलटणला असायची आमच्याकडे. आणि फलटणला आली की तिला पुराणाचा नाद होता. दुपारी 3 वाजता पुराणाला जायचं. माझी शाळा सकाळची असायची. हम्म. त्यामुळे सकाळी शाळेतनं आलो की जेवण करून अभ्यास थोडा झाला की लगेच आजी म्हणायची माझ्याबरोबर पुराणाला जायचं. हम्म. आणि तिच्याबरोबर मी दुपारी पुराणाला जात असे. हम्म. तिथे पुराणिक बुवा होते, त्यांचं ऐकत असे, भागवत सांगायचे. आणि घरी आल्यावर आजी म्हणायची ते लिहून काढ, वा. त्यातले काय मुद्दे आहेत ते मला सांग. मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, पण तू जे करतोयस ना त्यातून मला सुद्धा चांगलं संस्कार झाल्यासारखे वाटतं, असं आजी आम्हाला उलटं सांगायची. आणि ह्या आजीनं आमच्या सगळ्या मुलांच्यावरती, भावांच्यावरती, भावंडांच्यावरती असे संस्कार केले की ते सगळे झोपल्याशिवाय ती झोपायची नाही. आणि ती काम करत असताना नेहमी सांगायची की तुम्ही लक्ष देऊन पहा आम्ही कसं काम करतो. म्हणजे स्वच्छता हा फार मोठा गुण होता तिचा. बरोबर. आणि आई? आणि आई आमची ही त्यामुळे इतकी तयार झालेली होती की 1920 साली तिचा विवाह झाला, वय वर्षे 13 असताना. आई ग. हां. आणि 20 सालापासून माझा जन्म 35चा आहे. बरं. त्यावेळी फलटणला वीज नव्हती, पाणी नव्हतं. बाप. आमचं घराण्याचं आलेलं घर नाथवंशाकडनं, म्हणजे ते पूर्वीप्रमाणे असं होतं. पण माझ्या वडिलांनी 35 साली ती सगळी जागा सगळ्या लोकांच्याकडनं, म्हणजे आमच्या भावंडांच्याकडनं, त्यांच्या भावंडांच्याकडनं घेऊन तिथे आपलं स्वतःचं घर बांधलं. मला प्रांजळपणे असं वाटतं की आपल्या सौभाग्यवती खूप भाग्यशाली हां. आहेत. आपण चिडतच नसाल ना सर घरी? म्हणजे असं आहे की खरं म्हटलं तर शांतता हा फार महत्त्वाचा गुण आहे, मनाची शांती. आणि मनाची शांती मिळवायची असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं ती आपल्या व्यवहारामध्ये आणली पाहिजे रोजच्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून आई आमची इतकी शांत होती. मला आठवतच नाही आईनं कधी
मोठ्यांदा बोलली आहे किंवा एखादा रपाटा मारला आहे काय भावंडांना वगैरे असं अजिबात आठवत नाही. आणि सगळे कुळाचार कुळधर्म हे करत असताना आणि मी जेव्हा प्राचार्य झालो वयाच्या 23व्या वर्षी, जी सर. तेव्हा तिने एकच इच्छा व्यक्त केली की मला तुझ्याबरोबर राहायचं आहे आणि तू मला सही करायला शिकव. किती गोड. लग्न कधी केलं सर? कितव्या वर्षी केलं आपण? 24व्या वर्षी लग्न झालं 59 साली. बरं आणि ती माझी सहचरणी माझ्या बहिणीनं निवडलेली आहे. बरं. आणि आमच्या फलटणच्या जवळच बारामतीच्या शरयू उंडे म्हणून उंडे फॅमिली होती. ही उंडे फॅमिली शिवाजी महाराजांच्या काळापासून ॲग्रिकल्चरमध्ये आहे. बरं बरं त्याच्यातही राजारामच नाव आहे. शिवाजीच्या काळी जे उंडे शेती करत होते बरं बरं. त्यांचे हे वंशज. आणि त्या कुटुंबातली ते स्वतः साखर कारखान्याचे डायरेक्टर होते. आणि त्यांची ही थोरली मुलगी आहे शरयू तिचं नाव आहे. हो आणि इकडचं नाव सुनंदा आहे. हो. आणि ती मॅट्रिक झाल्यानंतर FYला इथे ते सुद्धा सुधारकच होते म्हणून त्यांनी पुण्यात आणून तिला शिकवलं होतं. पण 59 साली ते FY असताना तिचा विवाह माझ्याशी झाला. बरं. आणि नंतर ती म्हणली मी 10 वर्ष संसार करणार आहे आणि नंतर माझं शिक्षण मला पूर्ण करायचं आहे. हे तिनंच ठरवलं होतं. आणि मी म्हटलं मी काही आड येणार नाही. हां. आणि त्याप्रमाणेच झालं. पहिली 10 वर्ष ही एका 3 फुलं फुलल्यानंतर कळीवरती झाडावरती तिनं पुन्हा सुरू केलं FYपासून. आणि ती BA MA PhD साहित्याचार्य झाली. खरंच आपण मंडळी म्हणजे आपल्या उभयतांना अगदी मनापासून नमस्कार आहे. पण सर हां. आपण बोलण्याआधी आपण त्यांना आमंत्रित केलं आपल्या स्टुडिओमध्ये हो. आपल्यासाठी बोलायला. आपण मॅडमचा एक बाईट ऐकूया, हो. बघूया. आपांचं मी त्यांना पतीच्या जागेवर मानतेच, पण त्यांना गुरुस्थानी मी जास्त मान देते. आणि त्यांनी ते गुरुस्थानी आहेतच. कोणताही प्रॉब्लेम आला आणि त्यांच्याशी आपण साधा चर्चा केली की त्यातलं लगेच सोल्युशन. कधी असं अडचण आली नाही की काही आपल्याला उत्तर मिळालं नाही, योग्य उत्तर मिळालं नाही. आणि त्यांचे व्यक्तिमत्वच इतकं शांत आहे आणि इतकं अध्यात्माने भरलेलं आहे की इतके योग्य 2 शब्दात ते सांगणार, पण इतके योग्य कळणार की आपल्याला रात्री इतकी शांत झोप लागते. त्यांच्याशी आपण आज बोललो, त्यांनी आपल्याला आज मार्गदर्शन केलं. या आनंदात मी असते आणि कायम मी तशीच राहते. इतकं छान कुटुंब आहे आपलं. पण समाजातल्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या कुटुंबाचा भाग आपण करून घेतलं. त्यांच्यासाठी आपण इतकं केलेलं आहे. त्याच्याकडे मी येणार आहे कारण ते असं मला पटकन नाही उरकता येणार. पण मला ना तुमच्या परदेशचे काही किस्से ऐकायचे आहेत. म्हणजे जपानचे काही किस्से मी हो. वाचलेत. तर मला फार संधी मिळाली खरं म्हटलं तर परदेशाला जाण्याची. जी सर. आधीच्या आयुष्यात पण मिळाली. म्हणजे रोटरी क्लबनी लंडनला माझं सिलेक्शन केलं होतं अभ्यासासाठी. पण त्यावेळी मी गेलो नाही. मी म्हटलं आपण भारतच बघितला नाही तर लंडनला जाऊन काय करायचं आहे. पण असं त्या सुरुवातीच्या काळामध्ये मी बऱ्याचशा येणाऱ्या अशा स्कॉलरशिप्स आणि बाजूला ठेवल्या. पण माझी 25 वर्ष जेव्हा पूर्ण झाली प्राचार्य पदाची, जी सर. तेव्हा एक मला असं निमंत्रण आलं की इतक्या यंग वयामध्ये ज्यांनी प्राचार्यपद स्वीकारलं आणि 25 वर्ष पुरी केली. त्याचे 2 किस्से आहेत मी तुम्हाला सांगेन, सगळ्यांना ऐकायला आनंद वाटेल. पहिलं म्हणजे 25 वर्ष जेव्हा मी पुरी केली प्राचार्यपदाची, तेव्हा 1958 पासून 1983 साल उजाडलेलं होतं. 15 जून 1983 माझी 25 वर्ष पुरी झाली. तर कलेक्टरकडे नाशिकचा फोन आला. नाशिकला कलेक्टर राजाध्यक्ष म्हणून होते. त्यांच्याकडे फोन आला. कुणाचा फोन आला? गव्हर्नर साहेबांचा फोन आला. लतीफ साहेब होते गव्हर्नर त्यावेळेला. आणि त्यांनी फोन केला की सरांची 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत, ते एक रेकॉर्ड आहे, मला त्यांना भेटायला यायचे. म्हणून त्यांनी फोन केला की मी आत्ता विमानात बसणार आहे आणि येणार आहे. 11 वाजता मी गोसाई सरांना भेटणार आहे. 15 जून 1983. आणि ते राज्याध्यक्ष सकाळी माझ्याशी बोलतात की असं असं झालेलं आहे, तुम्हाला सर माहिती आहे का काय कार्यक्रम ठेवला आहे? म्हटलं कार्यक्रम काहीच ठेवलेला नाही, ते होऊन येत आहेत. आम्ही येतो म्हटलं रिसीव करायला एअरपोर्टवर. वा. म्हणून मी आणि माझ्याबरोबर टोपे साहेब होते प्राचार्य गव्हर्मेंट लॉ कॉलेजचे. ते आमच्या संस्थेमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते. म्हणून ते आलेले होते नाशिकला. त्यांना घेऊन मी एअरपोर्टवर गेलो. पाऊस पडत होता 15 जूनला मुंबईमध्ये. त्यामुळे ते विमान डिले झालं होतं. आता होणार की नाही, येणार की नाही अशी परिस्थिती होती. तर ते तिथून विचारत होते की आम्हाला थोडा डिले होणार आहे पण मी येणार आहे. वा. हां. आणि तिथे कोण आले?
तर त्यांनी सांगितलं राजाध्यक्षांनी की सर आणखीन टोपे साहेब आलेले आहेत. ते म्हणले सरांनी थांबू नका, मी त्यांना भेटायला येणार आहे, त्यांनी नाही मला भेटायला यायचं. ग्रेट माणसं खरंच. तर मी म्हटलं अहो राजाध्यक्षांना, हा प्रोटोकॉल आहे, आय एम द प्रिन्सिपल ऑफ ए कॉलेज, ही इज द चान्सेलर ऑफ आवर युनिव्हर्सिटी, सो प्रोटोकॉल रिक्वायर्स दॅट आय मस्ट बी हिअर. ते त्यांना सांगा तसं. तर त्यांनी सांगितलं तसं. ते म्हणजे तसं प्रोटोकॉल वगैरे काही नाही, त्यांना सांगा तुम्ही कॉलेजवर जा, मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला भेटणार आहे. सो आय वॉज रिक्वायर्ड टू गो टू नाशिक बॅक इन माय ऑफिस. आणि 10-10:30 त्यांचं विमान तिथून निघालं पाऊस कमी झाल्यावर, आणि बरोबर 11ला ते नाशिकच्या कॅम्पसमध्ये आले. ग्रेट. आणि स्वतःहून 3 तास त्यांनी आमच्या कॅम्पसमध्ये घालवले. असा तर चान्सलर मी तर बघितलेला नाही, खरंय आणि पुढे होईल का नाही मला माहीत नाही. खरंय सर. कुठल्याही डिपार्टमेंटला भेट देण्याचं आज चान्सलरला जमत नाही, व्हाईस चान्सलरला. तर ह्या चान्सलरनी कॉलेजला व्हिजिट करायचं आपणहून. मग सगळे नाशिकचे लोक आले होते, त्यांनी फार मोठी चर्चा केली, आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला काय करता येईल ह्याच्यावर चर्चा झाली. त्याच वेळा आम्ही 68 साली सुरू केलेला MBAचा अभ्यासक्रम, ती सर्व मुलं होती. तर त्यांना खूप आनंद झाला की पहिल्या बॅचमधली मुलं सगळी आणा म्हणे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि त्याप्रमाणे जी 25 मुलं प्रत्येक स्टेटमधली एक होती, त्यांना आम्ही त्यांच्या पुढे ठेवलं. या असा एक आनंदाच्या पानावरती आपण क्षणभर थांबूया आणि एक छोटासा ब्रेक घेऊया, आणि पुन्हा तुम्हाला घेऊन मी जपानला जाणार आहे. हो, बरोबर बरोबर. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रतिभा आणि प्रतिमा. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन आणि मधुर संभाषण असं ज्यांचं आहे, आणि लाखांमध्ये सुद्धा ज्यांचं व्यक्तिमत्व अतिशय वेगळं आणि उठून दिसतं, असे डॉक्टर मोसो गोसावी हे माझे वडीलच नाही आहेत, तर ते माझ्या गुरुस्थानी आहेत. कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले आप्पा म्हणजेच माझे वडील यांनी पहिलीपासून ते शेवटपर्यंत जेवढ्या पण परीक्षा दिल्या त्यात ते कायम अग्रेसर राहिले. फर्स्ट क्लास फर्स्ट विथ गोल्ड मेडल, हे त्यांनी कधी सोडलंच नाही. सर, जपानला जाऊया ना. हो, खूप देशाला भेटी दिल्या, पण जपानची जी भेट आहे ती सगळ्यात उठाव देणारी आहे व्यक्तिमत्वाला. कारण तिथे मला 2 गोष्टी पाहायला मिळाल्या. जी सर. एक गोष्ट अशी बघायला मिळाली की जपानमध्ये 6+6 असा 12 वर्षाचा कोर्स आहे. आपल्याकडे 10+2 आहे, हो. तिथे 6+6 आहे. बरं. आणि हे 45 सालापासून आहे. मी गेलो होतो तेव्हा 81 साल होतं. अनेक विद्यार्थी पहिले येऊन गेले, आणि पहिले 50 वर्ष 50 विद्यार्थी हे राष्ट्राच्या स्तरावर असतात. बरं. SSC इज ॲट द नॅशनल लेवल. बरं. तर हे 50 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा मला कार्यक्रमाचा भाग घेण्याचा प्रसंग आलेला होता. तेव्हा त्या विद्यार्थ्यांना मी बघितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही आता जपानमध्ये 12वीला आलेले पहिले 50 विद्यार्थी माझ्या पुढे आहेत. म्हणजे हे सगळं तसं म्हटलं तर जगातलं टॅलेंट आहे. आणि तुमच्या देशाला हा इतिहास आहे की जपानमध्ये एक्सलन्स इज एक्सलन्स ओनली, नथिंग बट एक्सलन्स, असं आहे ते सगळीकडे. वा. तर त्या मुलाने सांगितलं की आम्हाला सर, पहिल्यांदा जेव्हा आमची बॅच 12वीची बाहेर पडली, म्हणजे 45 साली हा 10+2 जसा आपल्याकडे आहे तसा 6+6 सुरू झाला. 45 म्हणजे वर्ल्ड वॉर संपलं, संपलेलं. हिरोशिमा नागासाकी झालं. त्यानंतरची जी पहिली बॅच 12वीची होती ती 51 साली आली. बरोबर. 51 साली पहिली बॅच आली. त्या बॅचमधल्या त्या मुलांनी सांगितलं, त्या बॅचमधली जी मुलं होती त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जगात उंच काय आहे ते दाखवा. वा. आणि मग त्यांना जेव्हा सांगितलं की जगात सर्वात उंच त्यावेळेला आयफेल टॉवर होता. आयफेल टॉवर इज द टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड. हां. तर ते म्हणे आम्हाला दाखवा. म्हणून त्यांनी सगळं सरकारला सांगितलं, आणि सरकारने अरेंजमेंट केली की पहिली 50 आलेले विद्यार्थी त्यांना जपानच्या बाहेर जाऊन फ्रान्समध्ये पॅरिसला आयफेल टॉवर दाखवला. तो आयफेल टॉवर जेव्हा दाखवला तेव्हा ती 50 मुलं आणि त्यांच्याबरोबरचे गाईड्स, त्या मुलांनी सांगितलं की आम्ही तो बघितला तेव्हा आम्ही असं म्हटलं की ह्याची उंची किती आहे. ते म्हणे 1000 फूट आहे. आमच्याकडे असा टॉवर पाहिजे की त्याची 1005 फूट उंची असेल. या टॉवरमध्ये स्टील किती आहे, अमुक मिलियन टन स्टील आहे, मग त्याच्या निम्म्या मिलियन टनमध्ये आम्ही आमचा टॉवर करू. मग ह्याला खर्च किती आला, अमुक अमुक फ्रँक आला, मग आम्ही आमच्याकडे त्या निम्म्या येनमध्ये करू. मग हा इथेच का आहे, तर म्हणे ही फार स्थिर जागा आहे, इथे भूकंप होणार नाही,
अशी परिस्थिती आहे. हा लाखो वर्ष टिकू शकेल. आमच्याकडे म्हणे सगळीकडे भूकंपच होतो, पण आम्ही सुद्धा भूकंपावर तो टावर उभा करू आणि लाखो वर्ष ठेवून दाखवू. क्या बात आहे. आणि नंतर ती मुलं म्हणाली की ह्याचा उपयोग काय या टावरचा. तर ते म्हणे हा टावर म्हणजे काय, फॉरेन एक्सचेंज मिळतं, लोक येतात, सगळे पर्यटक असतात तिथे. ते म्हणे आमच्याकडे पण पर्यटक येतील, पण जनतेला काय उपयोग इथल्या जनतेला काय उपयोग. म्हणजे जनतेला उपयोग असा काही नाही, मॅटर ऑफ प्राईड म्हणायचं सांगितलं. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की ते मॅटर ऑफ प्राईड आमच्याकडे पण होईल, पण आम्हाला ह्या टॉवरवरती लॅबॉरेटरीज निर्माण करायच्यात प्रत्येक 100 फुटावर, आणि आमची शाळेतली मुलं येऊन ते बघतील, आकाशाचं निरीक्षण करतील, आणि त्यातून त्यांची सायंटिफिक ॲटिट्यूड वाढेल. हे ती मुलं सांगत होती की आम्हाला तो टावर दाखवला तेव्हा आत्तापर्यंत कोणी असं बोललं नाही. तर ही जपानची मुलं बोलत होती. आणि ते त्यांनी सांगितल्यानंतर जपानच्या राजांनी ताबडतोब टोकियो अथॉरिटी नेमली, टॉवर अथॉरिटी निर्माण करण्यासाठी. आणि मग त्यांनी विचारलं होतं की हा आयफेल टॉवर किती वर्षात तयार झाला. तर ते म्हणले ह्याला 3.5 वर्ष लागलेली आहेत. आम्ही म्हणे 2 वर्षात तयार करू. आणि मग त्या टॉवर अथॉरिटीला त्यांनी अशा नॉर्म्स दिल्या होत्या की 2 वर्षात झाला पाहिजे, अर्ध्या खर्चात झाला पाहिजे, अर्ध्या स्टीलमध्ये झाला पाहिजे, त्याला अशा लॅबॉरेटरीज पाहिजे, आणि तो 1005 फूट उंचीचा पाहिजे. बापरे, ही अक्षांश रेखांश जी वाढ आहे त्यांची, ते पण तुम्ही मला सांगितलं होतं सर. ते सांगा ना की 100 वर्षापेक्षा जास्त जगणारी माणसं काय पानं खातात तिकडे. हो ना. नाही, खरं असं आहे की ते टोकियो जवळच एक शहर आहे ओकिनावा, आणि या ओकिनावा शहराचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे आम्ही जेव्हा गेलो होतो सगळे 100च्या वर होते. बापरे. 3 लाख पॉप्युलेशन, ऑल अबाव 100. पण त्यांना विचार तुमचं रहस्य काय आहे. तर ते सांगायचं रहस्य काही नाही म्हणे, आपण रोज चाललं पाहिजे, प्रत्येकाने 1 तास रोज चाललं पाहिजे, आणि सहज तुम्ही चालणं केलं पाहिजे. दुसरं म्हणले तुम्ही प्रत्येक तासाला अर्धा ग्लास पाणी प्यायलं पाहिजे. बरं. तिसरं त्यांनी सांगितलं की पावसात पाय नाही भिजवले पाहिजे. बरं. चौथं त्यांनी सांगितलं की चिंच आणखीन शेवगा हे 2 असे वृक्ष आहेत की त्याची पानं आपल्याला दीर्घायुष्य देतात. चिंचेचं पान आणि शेवग्याचं पान, ह्याचं तुम्ही आहारामध्ये हे केलं पाहिजे. आणि आम्ही म्हणले हे जे का सगळं करतो ते करत असताना दुसऱ्याला मदत करण्याची आमची प्रवृत्ती जास्त आहे. त्याचं घर बांधायचं ना, मग आम्ही बांधायचं, त्यांना काहीच करायचं नाही. आमचं घर बांधायला दुसरे येतील आपोआप. वा. म्हणजे आपण जसं म्हणतो की दोज हू हेल्प देमसेल्स गॉड हेल्प्स दोज, हे आपोआप होतं, तसं तिथे आपल्याला बघायला मिळतं. सर, ह्याच्यातनंच माझा पुढचा प्रश्न आहे की शिक्षणामध्ये म्हणजे हे देशप्रेम, शांतता, सहिष्णुता, उद्योजकता कशाला महत्त्व दिलं पाहिजे. नाही, ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मनाची शांती सर्वात महत्त्वाची आहे, सहिष्णुता त्याच्यानंतर आहे, आणि जीवनमूल्य ही त्याच्यानंतर. हे 3 तर प्रत्येकाला पाहिजे आहेत, आणि ती शिक्षणातनंच आपण देऊ शकतो. शिक्षण मिळाल्यावर नोकरी करावी की व्यवसाय करावा माणसं. नाही, खरं म्हटलं तर आता व्यावसायिकच व्हायला पाहिजे. विद्यार्थ्याला नुसतं ज्ञान देण्यापेक्षा त्याला कौशल्य कसे मिळतील हे बघितलं पाहिजे. आणि कौशल्य अनेक प्रकारचे आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो की स्किल्स आर नॉट ऑल फ्रॉम हेवन, दे कॅन बी क्रिएटेड. बरोबर. आणि एव्हरी ट्रेनिंग प्रोग्राम गिव्ज यू स्किल्स, असं आहे. त्यामुळे ही कौशल्य जर आपण विद्यार्थ्यांना दिली, म्हणजे अगदी कम्युनिकेशन स्किलपासनं ते सर्व प्रकारची स्किल्स, प्रेझेंटेशन, प्रोफेशनल वगैरे, तर तो विद्यार्थी काही दिवस नोकरी करू शकतो अनुभवासाठी. पण पहिल्यापासून त्यांनी आपल्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे त्यांना पावलं टाकले पाहिजे. ते ज्ञान मिळवलं पाहिजे, ते कौशल्य उपयोगात आणलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी शिक्षणामध्ये आपण सेमिनार्स आणि एक्झिबिशन्स निर्माण केली पाहिजे. सेमिनार म्हणजे कसं असतं की तो विद्यार्थी इन्व्हॉल्व होतो. आजच्या शिक्षणा लेक्चर मेथडमध्ये तो इन्व्हॉल्वच होत नाही. पण सेमिनारमध्ये 10-10 मुलांचे गट करायचे, 50-60 मुलं असतील तर 5-6 गट करायचे. प्रत्येकाला सांगायचं तू वाचून ये, लिहून ये, तुझा पेपर एकत्र बसून तुम्ही वाचा, त्याचा एक पेपर तयार करा. असे 5 ग्रुपचे 5 पेपर तयार झाले, ते पुन्हा चर्चा करून मास्टर पेपर तयार करा. म्हणजे नवे शब्द त्यांना कळतात, नवे विचार कळतात, आपल्याला काय वैशिष्ट्यपूर्ण लिहायचं हे कळतं. तर सेमिनार ॲज अ मेथड ऑफ लर्निंग फार महत्त्वाची आहे. तसं दुसरं एक्झिबिशन आहे. आज पालक इतके कॉन्शियस झालेले आहेत की ते विद्यार्थ्याला मदत करायला तयारच असतात यासाठी
म्हणजे मानसिकता बदललेली आहे. पूर्वी हे खर्चाचं आहे, अमुक आहे, असं काही ते असायचं. तसं काही नाही आहे आता. बरोबर आहे. आम्ही आमच्या सगळ्या कॅम्पसमध्ये, कॉलेजेसमध्ये असं दाखवून दिलेलं आहे की आमच्या महिला कॉलेजमध्ये सर्व मुली क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आहेत. वा. आणि त्यांनी इतकं नाविन्यपूर्ण करायचं. आणि हे दरवर्षी आहे. कालच्या मुलांनी काय केलं, आजच्या मुलांनी काय करायचं, कुठेही त्याच्यामध्ये रिपिटेशन नसतं. वा सर, आतापर्यंत 120 आहेत ना 120 कॉलेजेस आहेत आणि इन्स्टिट्यूशन हो. सर. पण जग फिरताना म्हणजे मला तो नेल्सन मंडेलांचा किस्सा ऐकायचा हो, आहे हो. आणि माझी खूप इच्छा आमच्या प्रतिभा आणि प्रतिमाच्या प्रेक्षकांनी तो ऐकावा जेव्हा आपण नेल्सन मंडेलांना भेटला होतात. म्हणजे जेव्हा युनोनं हे डिक्लेअर केलं की मास्टर टीचर ऑफ द मिलेनियम अवॉर्ड द्यायचं, बरं त्यावेळेला जगातले 12 लोक निवडलेले होते. बरं. त्यात आशिया खंडातून मी एकटा होतो वा. आणि हे बाहेरचे लोक होते. हं. या सगळ्यांना ऑप्शन होता की हे कुठे घ्यायचा कार्यक्रम. हं. तर त्यांनी ठरवलं होतं की हा दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यक्रम घ्यायचा आणि सन सिटीला कार्यक्रम होईल. तर सन सिटी ही 24 तास टेक्नॉलॉजिकली रन झालेली सिटी आहे. आजही बरं. आपल्याला ते बघायला मिळतं. हं. आर्टिफिशियल त्यांनी सर्व तिथे करून दाखवलेलं आहे. हं. त्या सन सिटीमध्ये हा कार्यक्रम होता आणि तिथे हा मास्टर टीचर मिलेनियम अवॉर्ड 12 लोकांना द्यायचा होता. 1 तासाचा कार्यक्रम होता. युनोचे सेक्रेटरी जनरल त्याचे अध्यक्ष होते आणि नेल्सन मंडेला वॉज द चीफ गेस्ट. हं. त्यामुळे आम्हाला त्यांना बघायलाही मिळालं आणि त्यांच्याबरोबर संवादही करता आला. तेव्हा त्यांनी सांगितलं 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये 12 लोकांना 5-5 मिनटं देण्यात येतील आणि त्यांनी 5 मिनटं जगाला संदेश द्यावा. 1 जानेवारी 2001ची ही गोष्ट आहे. नव्या सहस्त्रकासाठी हायर एज्युकेशन करता संदेश. वा. तर ते सगळे 11 लोक उभे राहिले आणि ते म्हणले की आम्हाला 5 मिनटात सांगण्यापेक्षा आम्ही डॉक्टर गोसावींना ही मिनटं देतो आणि त्यांनीच आम्हाला 1 तास बोलावं. वा सो आय गॉट अपॉर्च्युनिटी टू ॲड्रेस वर्ल्ड फोरम फॉर 1 hour. वा सर. आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं, मला संधी मिळाल्यामुळे, की खरं म्हटलं तर शिक्षणामध्ये 4 महत्त्वाचे पिलर्स आहेत. एक म्हणजे टू नो, नॉलेज. दुसरं टू डू, काहीतरी केलं पाहिजे. तिसरं टू बी, आपल्या स्वतःचं अस्तित्व. आणि चौथं आहे टू लिव्ह टुगेदर. हे 4 पिलर्स आहेत शिक्षणातून निर्माण होणारे. तुम्हाला ज्ञान मिळतं, तुम्हाला कृतिशीलता मिळते, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करता येतं, तुमची आयडेंटिटी तयार होते आणि तुम्ही समाज निर्माण करू शकता. होय सर. हे सगळं एज्युकेशनमधून तयार होतं. तेव्हा मी त्याला सांगितलं की ह्याच्या पलीकडे आणखीन एक गोष्ट आहे, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याचं नाव आहे टू लीड द नेशन. वा. हायर एज्युकेशन इज फॉर लीडिंग द नेशन. नुसतं ज्ञान मिळून करणार काय तुम्ही? ज्ञानाचा उपयोग जर समाजासाठी झाला नाही आणि समाज त्याच्यामुळे पुढे गेला नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? सर, मला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं आहे. थोडंसं माफी मागून मी ते पाठ आहे म्हणून सांगते. एज्युकेशन इज नॉट जस्ट दी अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इज पुट इन अवर ब्रेन्स That's right. अँड रन्स अ रायट देअर अनडायजेस्टेड ऑल आवर लाईव्स. That's right. बट एज्युकेशन शुड बी अ मॅन मेकिंग, कॅरेक्टर मेकिंग assimilation ऑफ आयडियाज. बरोबर. Because if education was just equivalent to information, बरोबर. then libraries would become the greatest That's right. saints and encyclopedias the बरोबर. greatest rishis in the world. हे विवेकानंदांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये हे सगळ्या जगाला कळलं की विवेकानंद कशावर उभे आहेत. हं. त्यांनी जे हे स्टेटमेंट केलं, एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन, असं म्हटलेलं आहे की प्रत्येकात दैवी अंश आहे Yes, sir. आणि त्याचं प्रगटीकरण करणं म्हणजे शिक्षण आहे. तर ह्याच्या पूर्वी आपल्या संस्कृतीनं, भारत हा असा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये याज्ञवल्क होऊन गेला, कौटिल्य होऊन गेला, पाणिनी होऊन गेले आणि शंकराचार्य होऊन गेले हरिओम, हो. आणि ह्यांनी 4-5 डायमेन्शन दिल्या शिक्षणाला. जी की सर. हा जो म्हणत होता पहिला अगदी याज्ञवल्क की शिक्षण हे समाजोपयोगी पाहिजे, जी. त्याचंच नाव शिक्षण. शिक्षण म्हणजे शाश्वत प्रगती आणि शाश्वत प्रगती होण्यासाठी तुम्ही समाजाच्या उपयुक्त सर्व गोष्टी केल्या पाहिजे. वा सर. त्यानंतर पाणिनी आलेला आहे. हा पाणिनी हा व्याकरणकार आहे, पण तो म्हणतो की निसर्गाच्या जवळ जा, निसर्ग तुम्हाला शिकवेल. निसर्गात तुम्ही जितकं रमाल तितकं तुमचं शिक्षण जास्त उपयोगी समाजाला होईल. भरेल. हो. टू बी विथ द नेचर जी इज सर. मेकिंग युअर एज्युकेशन मोर युजफुल टू द सोसायटी. प्रतिभा आणि प्रतिमा. रसिकांच्या आता लक्षात आलं असेल, निबोधी मला माहिती आहे आईने त्याचं शब्दांकन केलं आहे आणि म्हणजे ती इतकी आनंदी होऊन परत यायची. पण सर, आपल्या बरोबर बोलताना रात्रशाळा त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. नाही म्हणजे अनेक विद्यार्थी असे असतात की ज्यांना खरोखरी
दिवसा शाळेला येता येत होय नाही, सर. ज्ञान मिळवता येत नाही, काही ना काही कारणामुळे. त्यांना जर शिक्षण द्यायचं असलं तर आपण रात्रीचा सुद्धा उपयोग करून संध्याकाळी 6 ते 10 या काळामध्ये शिक्षण दिलं पाहिजे. हो. म्हणजे आहे त्या इमारती, आहे त्या सर्व वस्तू यांचा उपयोगही होईल आणि समाजाला पुढे जाण्याला गती मिळेल. म्हणून महाराष्ट्रातली पहिली रात्रशाळा गोखले एज्युकेशन सोसायटीने 51 साली काढलेली. आणि सर परळच्या ज्या शाळेत आपण मला हो. धाडलं होतं हो, ती शाळा तीच ना? परळची शाळा, हां. नाईट हायस्कूल. आणि तिथे इतक्या सोयी आता आपण निर्माण केल्या आहेत की अगदी कम्प्युटरसुद्धा आपण त्यांना शिकवतो. वा. आणि विद्यार्थी हे उद्योजक कसे होतील हे आपण बघतो, कारण त्यांना आधी दिवसा कामच करावं लागतं या विद्यार्थ्यांना. जी सर. किंवा अशा अनेक क्षेत्रातली मुलं आहेत की ज्यांना दिवसा कामच करावं लागतं वेगवेगळ्या प्रकारचं. त्यांना रात्री आपण अशा तऱ्हेनं नाईट प्रायमरी आहे, प्री प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, ज्युनियर कॉलेज आहे आणि सिनियर कॉलेज आहे, वा असं सर. सगळं आम्ही लिंक केलेलं आहे. आणि तिथे हजारो मुलं, आणि माझा असा अनुभव आहे की रात्रशाळेतली मुलंसुद्धा तितक्या चांगल्या गुणवत्तेनं पास होतात. खरंय सर. असं नाही आहे की ती मागासलेली आहेत आणि म्हणून ते 40% 50% शाळेचा रिझल्ट असं काही नाही आहे. आम्हाला हा फार चांगला अनुभव आहे. सर मी गेले होते तेव्हा मी पाहिलं की हाऊ दे लुक अप टू यू. हां. सगळ्यांना म्हणजे इतका आत्मविश्वास वाटतो कारण आपण आहात आणि पाठीशी. सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये ते भाग घेतात. खरंय. आणि पवार साहेबांचा तो एक किस्सा सांगा आणि ना. खरं म्हणजे असं आहे की आम्ही आदिवासी भागात पण शाळा आणि कॉलेजेस काढलेली आहेत, जी. आणि ती स्वयंपूर्ण केलेली आहेत. जी. त्या A.T. पवार हे जे आदिवासी मंत्री होते हां. ते एकदा माझ्याकडे आले. ही 81-82 सालचीच गोष्ट आहे. जी. आणि ते आले माझ्याकडे साधारण जूनचा रिझल्ट लागल्यानंतर आले. हां. आणि म्हणाले की गोसावी सर, अहो काय तुमच्याकडे 100% रिझल्टच्या शाळा आहेत आणि आमच्या शाळा 0 आणि 5%. त्यांचं काहीतरी करा, बघा या नापास मुलांच्या. मुलांची झाली ती हां. शाळा. हां. मी म्हटलं करू सर काहीतरी, करू सर. आणि ते म्हणजे काहीतरी करा, आणि ते गेले. दुसऱ्या दिवशी मी बघितलं तर 500 मुलं माझ्या कॉलेजमध्ये आली, BYK नापास कॉलेजमध्ये नापास झालेली. अरे बापरे. 4 विषयात 5 विषयात नुकताच रिझल्ट लागलेला होता. हां. आता म्हणले या 500 मुलांचं काय करायचं. पण मी असं बघितलं हे A.T. पवारनी पाठवलेली मुलं होती. हां. पण मी त्यांना बसवलं, त्यांच्या सगळ्या व्याख्या ऐकल्या मी. आणि मी त्यांना म्हटलं की आता मला सुद्धा सुचलंय म्हटलं तुमच्याकरता काय करायचं ते. माझ्या एकंदर 25 शाळा आहेत, त्यातल्या मी 10 शाळा निवडणार आहे. त्या 10 शाळामध्ये तुमचे गट करणार आहे, या 500 मुलांचे 50-50 मुलांचे. तिथे तुमची राहण्याची सोय करणार आहे. आणि तुम्ही सकाळी 6 ते 9 आमच्या शाळेतले शिक्षक तुम्हाला स्पेशल शिकवतील. वा. नंतर तुम्ही तिथली शाळा अटेंड करायची, 10वीचे वर्ग 12वीचे वर्ग काय असतील ते संध्याकाळी परत शिकवतील. आणि ऑक्टोबरची 16 तारखेला परीक्षा आहे, त्या परीक्षेला तुमची तयारी होईपर्यंत तुम्ही आमच्याकडे राहायचं. जेवण खाड आम्ही देणार आहे तुम्हाला. कारण मला ते A.T. पवारांनी सांगितलं होतं की सगळा खर्च मी करीन, पण तुम्ही या मुलांच्या करता काहीतरी करा. वा. मग मी अशी योजना केली, त्यांना कळवलं. त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणले सर योग्य केलं आहे तुम्ही. आणि 10च्या 10 शाळामध्ये ही 500 मुलं ॲब्सॉर्ब झाली. संगमनेर, सिन्नर, निरनिराळ्या ठिकाणी आम्ही दिली. श्रीवर्धनपर्यंत मुलं गेली आपली. त्यांना राहण्याची सोय झाली, जेवणाची सोय झाली. त्यांना सकाळी शिकवायचं, दुपारी त्यांनी शाळा अटेंड करायची, संध्याकाळी शिकवायचं. 16. आणि मग मी SSC बोर्डाला पत्र लिहिलं की 10वीची मुलं आहेत, त्यांचे सेंटर्स वेगवेगळे आहेत, हे कुठून मुलं आले आहेत आदिवासी भागातून, तर तुम्ही आम्हाला त्यांचे सेंटर बदलून द्या. वा. म्हणजे ही सगळी एका मुलं 17 ऑक्टोबरपर्यंत इथे राहतील, अभ्यास करतील आणि परीक्षेला इथून जातील. वा. ते SSC बोर्ड कधी ऐकत नाही, पण त्यांनी ऐकलं. तुमचं ऐकायलाच पाहिजे सगळ्यांना. आणि त्यांनी ही सोय करून दिली. मुलंही आनंदित झाली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 17 ऑक्टोबरला आम्ही मुलांच्या तिथं परीक्षेला जाण्यापर्यंत त्यांना अभ्यास करून सोडलं बरोबर व्यवस्थित. वा सर. आणि जेव्हा 13 डिसेंबरला रिझल्ट लागला तेव्हा A.T. पवार साहेब त्या दिवशी माझ्याकडे मोठा गुच्छ घेऊन आले. ते म्हणले गोसावी सर, तुम्ही सहज आम्ही बोललो काहीतरी करा, तुम्ही म्हणे करू, आणि तुम्ही केलं ना म्हणे. 85% रिझल्ट लागलाय म्हणे. वा. वा सर. 500 मुलांच्या पैकी 5 विषयात नापास झालेली 85% मुलं पास झालेली आहेत. अशा कित्येकांच्या आयुष्याला आणि मग अशी 10 वर्ष आम्ही केलं, मार्च ऑक्टोबर. वा आणि सर. त्या सगळ्या मुलांना नंतर ते कोणी हेडमास्टर झाला, कोण कुठे झाला, त्यांची एक 10 वर्षांनी आम्ही मिटिंग घेतली की ह्या मुलांचं काय झालं पुढे. तर एक मुलगा उभा राहिला, सर म्हणले मी 5 विषयात नापास होतो, मी सिन्नरला राहत होतो, तुम्ही मला ही सोय करून दिली, आता मी देवळालीला मुख्याध्यापक आहे. वा. वा सर. अशा म्हणजे कित्येकांच्या आयुष्याला सरांनी Total. कलाटणी दिलेली आहे, घडवलेली आहेत आयुष्य. सर, हा ज्ञानाचा दिवा, ही ज्योत, त्यांची आत्मज्योत म्हणून आपण परिवर्तित करता. आपल्याला मानाचा मुजरा आहे मनापासून.
पण प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आपला वेळेच्यामुळे आत्ता निरोप घेते आहे. तत्पूर्वी एक स्वाक्षरी आपण द्यावी ही मी आपल्याला विनंती करते सर.